सकाळी सकाळी जरा उजडायला म्हणलो तर पार्सल आलतं कळ्यात, ते घेऊन या म्हणलो. मग काय गाडी काढली आणि निघालेलो. गेलो, पार्सल आलतं माझं, ते घेतलं आणि घरला आलो. आता पार्सल काय आहे ते पुढं तुम्हाला समजेलच, त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा. मग घरात आल्यावर म्हणलो आता अनबॉक्सिंग करूया, लागलंच कशाला ठेवायचं. हळूहळू काढायला चालू केलं कारण त्यात माझ्या फोनचा स्क्रीन गार्ड होता. आता कसला होता तो बघा पुढं. यात मेन गोष्ट राहिली खाली आणि कागद बिगद लय देत्यात, काय करायचं. मग असू दे म्हणलो, ती सगळी कागद साईडला काढून घेतलीत आणि मेन वस्तू आता म्हणलो हातात घेऊया. त्यात एक स्क्रीन गार्डच्या जागी मी 2 मागविलेले. असू दे म्हणलो, एक कवा जर लागल. पत्र्या वेळेस लय होत्या, त्यात डस्ट ॲब्सॉर्बर काय काय होतं काय माहिती. त्यात ड्राय आणि वेट टिश्यू दिलतं, ते म्हणलो आता स्क्रीन पुसायला लागणार. नंतर ते सगळं बाजूला ठेवलं आणि म्हणलो स्क्रीन गार्ड काढून घेऊया मेन म्हणजे. आणि तो बसतोय का नाही हे तर पहिल्यांदा बघायला पाहिजे. एक स्क्रीन गार्ड काढला आणि पहिल्यांदा बघितलं बसतोय का तो. मग जीवात जीव आला, बसतोय म्हणलो. त्यातला ड्राय टिश्यू काढून घेतला, म्हणलो जरा स्क्रीन पुसून घेऊया, उगाच गॅप बेप राहिला म्हणजे. या स्क्रीन गार्डची स्पेशालिटी जर सांगायची झाली तर बघा, तिरकं गेली काय दिसत नाही, म्हणजे साईडनं कोण बघायला लागलं तरी दिसत नाही काय, असा विषय आहे. यो बी मला नंतर कळाला काय विषय आहे तो. मग काय स्क्रीन पुसून घेतली सुरुवातीला आणि म्हणलो स्क्रीन गार्ड घालून घेऊया लागलंच. एवढं सगळं करून झाले, आता स्क्रीन गार्ड घालून घेतला. त्यात जरा बबल या लागलेत, ते बी काढून घेतलं नंतर. आणि एक स्क्रीन गार्ड तसाच ठेवला, म्हणलो का तरी उपयोग येईल. मी जरा निघालेलो धरणाड जायचं काम होतं, म्हणजे रस्ता बघायचा होता, कारण मला स्केटिंग करायचं होतं. तेवढ्यात पावसानं घाण केलीच. मग घरात येऊन अभ्यास करीत बसलो जरा आणि बाहेरून बघितलं तर पाऊस पडून गेला असं वाटतं ना बी. लगेच ऊन आलं कडकडीत, मग रस्ता वाळला. मग म्हणलो आता स्केटिंग काढूया आणि मग स्केटिंग काढलं आणि निघालो. रस्त्यावर गेल्यावर आता स्केटिंग घातलं तिथं आणि निघालो. त्यात आमच्या गावाकडचं रस्ता चांगला आहे, खड्ड सुट्टी नाही. मग जरा रस्ता चेंज केला, मग गेलतो खिंडीत रस्ता भारी आहे, पण तिकडला रस्ता काय चांगला नव्हता. खड्ड्याचा रस्ता होता, रस्त्यात खड्डा होता काय कळत नव्हतं.